ओम गण गणपते नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, 14 जुलैला आहे सोमवारची संकष्टी चतुर्थी. बघा, योगायोगाने चातुर्मासातील संकष्टी चतुर्थी ही सोमवारी आलेली आहे आणि सध्या या 4 महिन्यामध्ये भगवान शिव आणि श्री गणेशाकडे दैत्याचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी महत्त्वाची कामे सोपवली जातात. म्हणून संकष्टी चतुर्थी दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा मिळत असतो. कारण संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे कितीतरी पटीने जागृत असतं. सध्या आषाढ महिन्यामध्ये चातुर्मास चालू आहे. तर या चातुर्मासामध्ये श्री हरी विष्णू योग निद्रेत या काळात दैत्याचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढतो. ग्रहदोष, अनेक संकटावर, आजारावर मात करावा लागतो. तर या काळात भगवान शिव शंकरांच्या संपूर्ण कुटुंबावर पृथ्वी तलावाचा कारभार चालवण्याचे काम सोपवले जाते. भगवान शिव, श्री गणेश, माता पार्वती आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या काळात मृत्यूलोकात आपल्या भक्तांवर प्रचंड प्रमाणावर सेवा करत असतात. म्हणून चातुर्मासातील या आषाढ संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेश तत्व पृथ्वी तलावावर सूक्ष्म स्वरूपात जागृत असते. म्हणून या काळात श्री गणेशाचे, भगवान शिवाचे तुमच्या जीवनातील तुमचे मागे काही अडचणी असतील, त्रास होत असेल किंवा तुमची प्रगती थांबली असेल किंवा वैवाहिक जीवनात सतत भांडण तंटे असतील, यातून सुटका करण्यासाठी, मार्ग निघण्यासाठी संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही खालील काही प्रभावी उपाय करू शकता. नंबर 1. 14 जुलै आषाढ संकष्टी चतुर्थी दिवशी तुमच्या गावात किंवा तिथे कुठेही भगवान शिवाचे मंदिर असेल किंवा घरच्या शिवलिंगावर प्रदोष काळामध्ये 1 लोटा जल संपूर्ण शिवलिंगावर ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करावे. त्यानंतर ते जल थोडेसे पात्रात घरी आणावे. तिथेच 1 शुद्ध गाईचा दिवा 2 लांब वाती शिवशक्ती अशा लावून त्यात काळे तीळ चिमूटभर टाकून प्रज्वलित करावे आणि पात्रात आणलेले जल दुसऱ्या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली मनोभावे अर्पण करावे. तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या, धनसंपदा कमी असू द्या, भगवान शिव तुमची पुढची येणारी चतुर्थीपर्यंत ती इच्छा पूर्ण करतील. 2. तुमच्यावर कुठला तरी संकट आलेला आहे का किंवा तुमच्या कामात सतत विघ्न येत आहेत का? मग ते काम कोणत्याही प्रकाराचं असो, पूर्णच होत नाही, सतत अडथळे, अडचणी, त्यामुळे तुम्ही वैतागलेला आहात का? मग आषाढ संकष्टी चतुर्थीला फक्त हा एक उपाय करा, तो विघ्नहर्ता सर्व विघ्नांचं हरण करेल. काय करायचं आहे? संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन श्री गणेशाला 4 नारळ अर्पण करावेत. मनापासून तिथे बसून श्री गणेशाचे नामस्मरण करावे. गणपती बाप्पा सगळी विघ्न दूर करतात. हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते. त्याचबरोबर 1 सुती धागा घ्या आणि गणेश मंदिरात जाऊन त्याला 7 गाठी मारा. जय गणेश काटो क्लेश किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर कर अशी प्रार्थना करून तो धागा गणपती बाप्पा समोर ठेवा. त्यानंतर तो धागा आपल्या जवळ ठेवा. असे केल्यामुळे सुद्धा विघ्न दूर होतात, यश प्राप्ती होते. 3. संकष्टी चतुर्थी दिवशी दिव्याखाली फक्त ही एक वस्तू ठेवायची आहे. संकष्टी चतुर्थी दिवशी जर तुम्ही हा विशेष उपाय केला तर त्याचे अनेक लाभ तुम्हाला मिळतात. आणि दिव्याखाली प्रत्येक वेळेस तांदूळ ठेवत असतो, तर आपल्याला या संकष्टी चतुर्थीला तांदूळ न ठेवता ही एक वस्तू ठेवायची आहे. तर प्रथम आपल्याला श्री गणेशाची सकाळी विधिवत पूजा केल्यानंतर 1 पंती किंवा तुपाचा दिवा घेऊन 11-21 तांदूळ घेऊन त्याला लाल कुंकू लावून श्री गणेशाच्या कपाळाला स्पर्श करून ते दिव्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर 31 अखंड हिरवे मूग घेऊन श्री गणेशाचे नामस्मरण करून त्या दिव्याखाली ठेवायचे आहे. असे केल्याने तुम्हाला कितीही मोठ्यातील मोठं विघ्न असो, त्रास असो, त्यातून श्री गणेश नक्की मार्ग दाखवतात. 4. संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा 1 मातीची पंती, त्यामध्ये छोटीशी गौरी म्हणजे शेणाची गौरी, 7 काळी मिरी आणि फक्त 1 कापूर घेऊन कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये श्री गणेशाचे स्मरण करून श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करत प्रज्वलित करावे. तुमच्या घरात थांबलेले कार्य चालू होण्यास मार्ग मिळतील. येणारा पैसा झपाट्याने येईल. सर्व विघ्न दूर होतील. 5. संकष्टी चतुर्थी दिवशी जर एखादा व्यक्ती वाईट मार्गाला लागला असेल, व्यसन असो, जुगार असो, कुठलीही वाईट मार्गाला लागलेला असेल, तर संकष्टी चतुर्थी दिवशी फक्त 7 काळी मिरी घेऊन त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवावे. त्यानंतर भगवान शिवशंकरांचे मनापासून स्मरण करावे, क्षमा याचना मागावी आणि घराच्या बाहेर 4 दिशांना 4 काळी मिरी टाकून द्यावी आणि 1 आकाशाकडे फेकून देऊन पाठीमागे न बघता घराकडे यावे आणि पाय स्वच्छ धुवून घरामध्ये 1 दिवा प्रज्वलित करावा. असे केल्याने वाईट बाधा, नजरबाधा, वाईट शक्ती,
वाईट व्यसन श्री गणेश संपूर्ण दूर करतात. 6. जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जात आहात आणि ते काम पूर्ण होण्यासाठी सतत अडथळे येत असतील तर संकष्टी चतुर्थी दिवशी फक्त ते काम पूर्ण होण्यासाठी कच्चे दूध थोडेसे घेऊन त्यामध्ये काळी मिरी बारीक पूड करून टाकावे आणि ते मिक्स केलेले दूध श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत बेलपत्राच्या झाडाखाली मनोभावे अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे हळूहळू कमी होतील. 7. आता संकष्टी चतुर्थी व्रत करू शकत नाही, भूक सहन होत नाही किंवा या दिवशी मंदिरातही जाऊ शकत नाही तर फक्त शिवमहापुराण कथेत असे म्हटले आहे की प्रदोष काळामध्ये संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्या दरवाजाच्या बाहेर देवादिदेव महादेवाचे स्मरण करून एक दिवा लावा. लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येक कार्यात सफलता मिळवण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करा. प्रदोष काळामध्ये भगवान शिव, माता पार्वती पृथ्वी तलावावर भ्रमण करत असतात. तुमच्या घरात प्रत्येक कार्य सफलता मिळण्यास सुरुवात होईल. 8. सध्या चातुर्मास चालू आहे तर आषाढ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे तर तुम्हाला गुडघ्याचा किंवा कमरेचा त्रास असेल तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन जिथे अशोक सुंदरी म्हणजे भगवान शिवाची मुलगी अशोक सुंदरीचे स्थान आहे तिथे फक्त एक बेलपत्र, एक बेल प्राजक्ताचे फूल किंवा पान आणि एक दुर्वा मनोभावे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत अर्पण करावे. ज्या व्यक्तीला त्रास आहे त्यांनी हे प्राजक्ताचे पान किंवा फूल उचलून आणावे आणि पाण्याबरोबर खावावे. सलग संकष्टी चतुर्थीपासून 1 महिना हा उपाय केल्यास तुम्हाला नक्की फरक जाणवेल. 9. तुमच्या मनात सतत भीती आहे, तुम्ही खूप मोठ्या संकटात अडकलेला आहात. संकष्टी चतुर्थी दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर वेगवेगळ्या प्रकाराची 5 फुले अर्पण करून त्यातील एक फूल मारुतीरायांच्या मंदिरात घेऊन जावे. तिथे थोडेसे फुटाणे ते फूल अर्पण करावे आणि थोडासा गुळही समर्पित करून मोहरीच्या तेलाचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा. हनुमानाचे स्मरण करावे. त्यानंतर थोडासा गुळ आणि फुटाणे उचलून श्री गणेशाच्या चरणावर घरी श्री गणेशाच्या मूर्तीसमोर असेल तर तिथे मनोभावे अर्पण करावे. जी काही तुमची प्रार्थना आहे ती महादेवाचे स्मरण करून बोलावे. कारण भगवान शिवाचे पुत्र श्री गणेश हे विघ्नहर्ता आहे, दुःखहर्ता आहे. तुमची सर्व दुःख, विघ्न, भीती नक्की दूर करते. 10. चातुर्मासामध्ये श्रीहरी योग निद्रेत गेले की शिवशंकरांच्या परिवाराला दैत्यापासून रक्षण करावे लागते. 4 महिने शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. म्हणजे संकष्टी चतुर्थीपासून सलग 4 महिने शिवलिंगावर भगवान शिवाच्या संपूर्ण कुटुंबाचा अभिषेक करावा. तसेच ब्रह्ममुहूर्तावर सूर्यनारायणाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे. या दिवशी विशेष करून श्रीहरी बाळगोपाळाला तुळशीचे एक पान प्रिय असल्यामुळे अर्पण करावे. तुमच्या या श्रद्धेचे, विश्वासाचे फळ आयुष्यभरासाठी तुम्हाला भगवान शिव श्री गणेश नक्की देतील. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम गणगणपते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.